सर्वात पहिले तर स्वरूपाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय एकदम हेल्दी असा केक. ह्या केकमध्ये ना मैदा आहे ना साखर आहे. तर बघूयात हा केक नेमका कसा बनलेला आहे आणि हा केक खूपच टेस्टी आणि खूपच सुंदर लागतो. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले इथे आपल्याला टीन जे आहे ते इथे तर इथे मी थोडंसं तेल टाकून तेलाने टीनला ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे गोल आकाराचा बटर पेपर. आता हा टीन आपण साईडला ठेवून देऊयात. आता आपण बॅटरची तयारी करूयात. तर सर्वात पहिले इथे मी घेतलेला एक बाउलमध्ये आपल्याला इथे दूध घालून घ्यायचे. तर इथे मी अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे. हे दूध मी नॉर्मल रूम टेम्परेचरवरच घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 3/4 कप एवढा बारीक चिरलेला गूळ. आता गूळ आपल्याला विरघळेपर्यंत असाच कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे असंच कंटिन्यू मिक्स करत राहायचं जोपर्यंत गुळाचे बारीक बारीक कण सुद्धा यामध्ये विरघळत नाही. तर साधारण 2 मिनिटं लागतात. 2 मिनिटामध्ये आपला गूळ व्यवस्थित असा विरघळून जातो. तर हे बघा, इथे आपला गूळ आता व्यवस्थित इथे विरघळून झालेला आहे. आता इथे आपण हे बॅटर साईडला ठेवून देऊयात. आता मी इथे दुसरा बाउल घेतलेला आहे. ह्यावरती चाळणी घेतलेली आहे. आता इथे आपल्याला सर्व ड्राय जिन्नस जे आहेत ते सर्व इथे टाकून घ्यायचे. तर इथे मी सर्वात पहिले घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, जे आपलं घरातलं चपातीचं असतं ना, तेच इथे पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी ओट्सची पावडर करून घेतली. तर हे बघा, अशा प्रकारचे ओट्स मार्केटमध्ये मिळतात. तर हे क्विकरचे ओट्स आहेत, तुम्हाला आवडतील त्या ब्रँडचे ओट्स तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल आणि घरामध्ये मिक्सरला त्याची अशी पावडर करून घ्यायची. तर इथे मी तीच पावडर केक करता घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी घालते आहे थोडासा बेकिंग सोडा, त्याचबरोबर बेकिंग पावडर. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे चाळून घ्यायचे, जेणेकरून ह्यामध्ये बारीक बारीक जे जाड मोठे कण असतील ते सर्व निघून जातील, वरतीच येतील आणि आपला केक सुंदर असा बेक होईल. तर हे बघा, आता हे सर्व जिन्नस आपण पहिले सर्व एकत्र करून घेऊया, एकजीव करून घेऊया. त्यानंतर हे जिन्नस आपल्याला गूळ आणि दुधाच्या मिक्सचरमध्ये इथे घालून घ्यायचे. तर हे बघा, हे सर्व जिन्नस आता मी ह्यामध्ये घालून घेते. आता ह्यामध्ये मी घालते परत थोडंसं दही, त्याचबरोबर फ्लेवर करता वेलचीचे इकडे मी दाणेच घेतलेले आहे. तुम्ही ह्या जागी इथे बारीक अशी वेलची पूड सुद्धा घालू शकता. आता हे सर्व जिन्नस सर्वात पहिले आपल्याला स्पॅच्युलाने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर हे बघा, मी स्पॅच्युलाने हे 2 मिनिटं असे मिक्स करून घ्यायचे. आता त्यानंतर आपल्याला हा स्पॅच्युला काढून ह्या जागी इथे विस्कने हे बॅटर व्यवस्थित असं, ज्या बारीक बारीक गाठी आहेत त्या सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आणि बॅटर आपल्याला एकदम असं मस्त स्मूथ करून घ्यायचे. तर हे बघा, इथे आपलं केक बॅटर व्यवस्थित असं इथे स्मूथ झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी घालते मेल्टेड बटर. तर हे बटर सुद्धा आपल्याला ह्या मिश्रण बरोबर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे. हळूहळू करायचं, नाहीतर बटर आहे ना खाली बाउलच्या पडू शकेल. तर हे बघा, हे बटर एकजीव होईपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचंय, जास्त मिक्स करू नका. बटर मिक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथे मिक्स करायची प्रोसेस जी आहे ती इथे थांबवायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे गाठी अजिबात नाहीये. आता यानंतर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले, ह्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुका तुमच्याकडे जे असतील ते घेतले तरी सुद्धा चालतील. त्याचबरोबर इथे मी थोड्याशा टुटी फ्रुटी घेतलेल्या आहेत. आता ह्यामध्ये मी घालते वरून थोडंसं असं गव्हाचं पीठ, जेणेकरून हे सर्व जे आहे ड्रायफ्रूट हे त्या गव्हाच्या पिठामध्ये छान असे मस्त कोट होतील आणि आपण जेव्हा केकमध्ये टाकू तेव्हा ते एकाच साईडला जाऊन बसणार नाही, नाहीतर मग ते एकाच साईडला जाऊन बसतात. म्हणजेच ड्रायफ्रूट सर्व साईडला इक्वल होत नाही, तर प्रत्येक घासामध्ये ड्रायफ्रूट आला पाहिजे. म्हणून हे असं नेहमी करा. तर आता हे ड्रायफ्रूट आपण ह्या पहिले तर बॅटरमध्ये घालून घेऊया आणि हे बॅटर आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. तर हे बघा, इथे मी घालून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर असं थोडंसंच मिक्स करून घेते, जास्त मिक्स करू नका, कारण का आपण ऑलरेडी इथे बॅटर मिक्स केलेलं आहे. आता मी इकडे थोडेसे आहेत ना ड्रायफ्रूट इथे साईडला ठेवून दिलेले आहेत, जेणेकरून वरतून गार्निशिंगला. त्यानंतर आपण काय करायचे, ते प्रिपेअर केलेल्या टीनमध्ये हे बॅटर सर्व घालून घ्यायचे. बॅटर घातल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे उरलेले ड्रायफ्रूट, ते आपण इथे सजावटी करता छान आपला केक सुंदर आणि मस्त असा दिसेल त्याकरता इथे मी वरती हे ड्रायफ्रूट घालून घेते. आणि आता आपला केक जो आहे तो ओट्सचा आहे, त्यामुळे इथे मी थोडेसे 1 चमचाभर असे ओट्स वरतून गार्निशिंग करून घेते, जेणेकरून आपला केक अजूनच सुंदर दिसेल. तर इथे आता आपलं केकचं बॅटर टीनमध्ये टाकून रेडी आहे, केक बेक करायला रेडी आहे. आता आपण काय करूया, टीन थोडासा इथे टॅप करून घेऊ, जेणेकरून ह्यामध्ये जे एअर बबल्स असतील ते रिमूव्ह होऊन जातील. तर चला आता केक बेकला ठेवूया 180 डिग्री सेल्सिअस वरती 20 to 25 मिनिट करता, म्हणजे 20 ते 25 मिनिटा करता.
तर हे बघा 20 ते 25 मिनिटानंतर आपला केवढा सुंदर असा कलरफुल केक बनून तयार झालेला आहे आणि ह्या केकला जे क्रॅक्स पडलेले आहेत ना, याचा अर्थ असा की आपला केक एकदम परफेक्टली बेक झालेला आहे फ्रेंड्स. तर सर्वात पहिले तर आपल्याला हा केक पहिले थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला हा डिमोल्ड करायचा आहे. तर हे बघा आता इथे मी केक डिमोल्ड करते आणि हे बघा आपला केक केवढा सॉफ्ट असा झालेला आहे, म्हणजे एकदम तोंडात टाकताच विरघळेल असा आपला इथे केक तयार झालेला आहे. आता हा केक आपल्याला अजून थोडासा थंड करायचा आहे, कारण का टीनमध्ये असल्यामुळे हा अजून गरम असतो, त्यानंतरच आपल्याला हा कट करायचा आहे. तर हे बघा इथे मी एक पीस कट करून घेतलेला आहे आणि आपला पीस केवढा सुंदर असा कट झालाय आणि केवढा कलरफुल असा आपला केक दिसतोय. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला पुढची कोणती रेसिपी पाहिजे आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी ती रेसिपी करायचा पूर्णपणे प्रयत्न करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असंच छान छान खात राहा आणि स्वरूपाच किचनला बघत राहा.